सो वी नीड टू गो इन दिस. आपल्याला ह्याच्यामध्ये जायचं आहे ग्लेशियर टूरसाठी. तर बघा तो ग्लेशियर आहे तिकडे, त्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे ग्लेशियरवरती. आणि आपल्याकडे ही गाडी आता आहे नाही, अवेलेबल नाही आहे, तर आपण ह्याच्यामध्ये जाणार आहोत आणि ह्याच्यातून आपण ट्रान्सफर घेणार आहोत तिकडे गेल्यावर ह्या गाडीमध्ये. तर आपण खूप ट्रॅव्हलिंग आहे ग्लेशियरवरती जायला, तिकडे जाणार आहोत एकदम वरती डोंगरावर. तर मग लेट्स गो. तर हे ग्लेशियर आहेत, वरती ग्लेशियर आहेत सगळे आणि आपण तिकडे वरती जाणार आहोत. हा आपला कोच होता, ह्याच्यातून आता आपण ट्रान्सफर घेणार आहोत दुसऱ्या कोचमध्ये. बाजूला कोच आहे, दाखवतो कोच त्या साईडला आहे. तर हा कोच आहे, हा ग्लेशियर ड्राईव्हची ही गाडी आहे. ही स्पेशल गाडी असते, यांचे टायर वगैरे थोडे वेगळे असतात, मोठे असतात. हे बघा केवढा मोठा टायर आहे. तर ही गाडी आपल्याला घेऊन जाणार, ही गाडी घेऊन जाणार वरती तिकडे ग्लेशियरवरती. तर मग लेट्स गो ग्लेशियर. तर आज आपण ग्लेशियर एक्सप्लोर करूया. लेट्स गो. आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर ग्लेशियर ग्लेशियर ड्राईव्हचा खर्च असतो अप्रॉक्सिमेटली 400 पाऊंड, म्हणजे 40,000 रुपये या गाडीमध्ये जायला. ही गाडी तुम्हाला घेऊन जातो तिकडे वर. एक टायर बघा केवढा मोठा आहे. आपण समोरून पण ही गाडी बघूया. तर आपण तिकडे जाणार आहोत, ते बघा तिकडे जाणार आहोत सगळं वरती तिकडे जाणार आहोत. तर ही गाडी आहे, भयंकर आहे, एकदम भयंकर आहे. आपण जाणार आहोत त्याच्या. तर आता मी ग्लेशियरवरतीच आहे, तुम्ही गाडी बघू शकतात. आणि एक छोटंसं हिल आहे तिकडे, एक स्टॉप आहे, एक फोटो स्टॉप म्हणतात ते लोक इकडे. आता मी तिकडे आलो आणि थोडंसं स्नो होतं आहे. पण हा ग्लेशियर त्यांचा आईसलँड जे आहे ते 10% आईसने कवर झालेलं आहे. 10% आईसने कवर असते आणि त्याच्यातून 8% ह्याच ग्लेशियरवरती आहे. हा फुल ग्लेशियर तुम्ही बघू शकतात इकडे. हाच ग्लेशियर 8% कवर करतो. आईसलँडच्या 10% आईस आहे, ज्याला आईसलँड, ज्याला द कंट्री ऑफ फायर आणि आईस म्हणतात. फायर कारण इकडे वोल्कॅनो येतात आणि आईस कारण तुम्ही बघू शकतात किती थंडी आहे. आणि आपण तिकडे एक फोटो स्टॉप आहे त्या हिलवर, तिकडे जाऊया. पाय हवी जातात ह्याच्यामध्ये स्नोमध्ये. आणि इकडे वेगळी बुटं लागतात ह्या स्नोमध्ये यायचं असेल तर. पण मी ती आणली नाही म्हणून खूप डीप आहे स्नो. ओके. हा एक फेमस फोटो स्टॉप आहे फुल ग्लेशियरवरती. आणि ह्या हिलवरती फक्त बर्फ नाही आहे, बाकी सगळीकडे बर्फ आहे. एकदम तुम्ही जेवढं लांब जातील तेवढा बर्फ आहे. आपली गाडी इकडे उभी आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण चारी बाजूला बर्फाने, ह्याला म्हणतात ग्लेशियर म्हणजे हा तर पूर्ण बर्फाने बनलेला आहे. तिकडे कार पण आहे. ती गाडी फुल स्नोसाठी बनवलेली आहे, स्नोमध्ये चालवण्यासाठी. याची टायर वगैरे किती मोठे आहे. आणि आता आपण पुढे जाणार आहोत तिकडे वरती. आणि स्नो पण होत आहे, थोडा स्नो होत आहे. तर आता
इथे सेकंड लार्जेस्ट ग्लेशियरवरती आलो आहे आणि पाठी तुम्ही बघू शकता पूर्ण स्नोज आहे. इकडं पाठी सगळं स्नो आहे आणि बघूया इकडे कॉफी आहे, कॉफी पिऊया. तर इकडे मला गोल्फ खेळायचं असेल तर गोल्फ खेळू शकतात तुम्ही. हा बॉल याच्यामध्ये टाकायचा. इकडे खूप फेमस आहे हा स्पोर्ट. इकडचे डोनट्स असे असतात. हॉट चॉकलेट डोनट्स वगैरे आहेत. तर इकडे हे आहे असं ह्याच्यावर काका तिकडे बसल्यात बघा. हे इकडे बसलं असं बसून ह्याच्यावर खाली यायचं. पण आज स्लिपरी नाही आहे तरी पण मी ट्राय करतो. It won't go so far. ग्लेशियर एकदम वरतीपर्यंत आहे. थोड्या वरती जाऊया, बघूया वरून कसं दिसते ग्लेशियर. आणि स्नो आहे ना बघा, खूप खूप डीप आहे हा ग्लेशियर. माझं वाटतं दोन फूट तरी आहे. आणि इकडे आईसलँडमध्ये बर्फ चालूच असते, स्नो चालूच असते आणि टेम्परेचर पण एकदम कमी असते. त्याच्यामुळे एवढं लवकर मेल्ट होत नाही. आणि इकडे ऊन नाही आहे पण तिकडे त्या साईडला ऊन आहे. तेव्हा त्या ग्लेशियर तिकडे ऊन आहे आणि बाकी कुठे ऊन दिसत नाही कारण आपण डोंगरावर आहेत. खूप वरती आहे तिकडे, आपण खूप वरती आलो आहेत डोंगरावरती आणि म्हणून इकडे एवढं ऊन दिसत नाही. पण खूप सुंदर असं ग्लेशियर आहे. वरतीपर्यंत नाही जाऊ शकत, माहिती नाही का, पण एकदम रिस्की असू शकते म्हणून मी जाणार नाही वरती. ऑलरेडी मी खूप वरती आलो आहे. पण तिकडून हा त्यांचा सगळ्यात मोठा ग्लेशियर आहे आणि आपण सध्या सगळ्यात मोठ्या ग्लेशियरवरती आलो आहोत. आणि एक अनोखा असा एक्सपिरियन्स आहे ग्लेशियरवरती यायला. तुम्हाला जर चान्स भेटला ग्लेशियरवरती जायला कुठे ते नक्की जा. हे बघा पेन्शनवाले कसे फिरत आहेत ग्लेशियरवरती. हॅलो, drawing a heart? Are you drawing a heart? No, I was writing Christmas here. Christmas? Chris, okay. It's not very good. What is this? Christmas, No, Chris. Your name is Chris? My name's Chris. Okay. So, yeah. This is not gonna melt. This is gonna be like here. So don't. I was here. Okay. I should write my name as well. Can you make out? What is this? Selwyn, you're right? Yep. Selwyn. So then you can write underneath it. Was here. But in England we write it when we do things like that. W-A-Z. W? A-Z was. It's a slang. Okay. W A Z. Yeah? Yeah, when we say that was. Selwyn was here. Yeah. Whoa! Almost bullseye. पाठीची गाडी आहे त्यात उतरलेला आहे. ह्या गाडीमध्ये चाललेलो आहे कारण ग्लॅशियरचा व्हिडिओ आता
वेळ आली आहे इकडेच थांबायची. ग्लेशियर आपण बघितला, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि काय सुंदर अशी गाडी होती. आणि आता ह्या गाडीत चाललेलं आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. ठीक आहे.